नमस्कार रसिक हो. नमस्कार मंडळी. मी आदिती. आदी एंटरटेनमेंटच्या एक पाऊल एक स्ट्रॉ ह्या कार्यक्रमाच्या पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, जसं की तुम्हाला माहितीच आहे, आदी एंटरटेनमेंट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे म्युझिकल शोज, कराओके शोज असतील, इन्स्ट्रुमेंटल वाद्यवादनाचे शोज असतील, त्याचप्रमाणे काव्य वाचन, अभिवाचन, हास्य एकपात्री असे वेगवेगळ्या प्रकारचे शोज जर ऑर्गनाईज करायचे असतील तर ते आम्ही करतो आणि त्याचे व्हिडिओज तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील. तेव्हा युट्यूब चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा एक पाऊल एक स्ट्रॉ ह्या कार्यक्रमाच्या ह्या एका फ्रेश एपिसोडमध्ये आपण आलेलो आहोत. आणि जसं मी नेहमीच म्हणते तसं की काहीतरी एक्स्ट्रा पाऊल उचललेल्या व्यक्तींना मी तुम्हाला भेटवायला घेऊन येत असते. तर आजची आपली मैत्रीण आपल्याला भेटायला आलेली आहे रत्नागिरीहून. आता तिने काय केलंय वेगळं काय हे तर सगळं आपण जाणून घेऊया, पण पहिल्यांदा तिला वेलकम तर करूया. तिचं नाव आहे मुग्धा गोगटे, जी आपल्याला जॉईन झाली आहे रत्नागिरीहून. हाय मुग्धा, वेलकम टू एक पाऊल एक्स्ट्रा. हाय अदिती, थँक्यू. येस. तर मंडळी, आपण नेहमी आपल्या बोलण्यामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला आपण एक शब्द वापरतो, तो म्हणजे टपरी. आणि टपरी म्हणलं की काय काय विचार येतात हो आपल्या डोक्यामध्ये. काय काय मनात पदार्थ येतात, काय मिळतं बाबा टपरीवर, काय होतं नक्की टपरीवर, असं आपल्याला सगळं वाटतंच ना. आणि मग त्याचाच एखादा व्यवसाय म्हणून करणं आणि त्या व्यवसायाला एक खूप चांगलं प्रतिष्ठित रूप देणं आणि त्याला मोठं करणं, त्याच्या अनेक शाखा करणं, असं एक खूप वेगळं पाऊल आपल्या ह्या मुग्धाने उचललेलं आहे. तर ते काय आहे हा सगळा प्रवास तिच्याकडनं जाणून घेऊया. सुरुवात करूया गप्पांना आजच्या. तर मुग्धा, आम्हाला पहिल्यांदा सांग की तुझी एज्युकेशनल बॅकग्राऊंड म्हणजे बीएससी आणि बीएड, आणि त्यामुळे अर्थातच तू शिक्षकी पेशा आपण ज्याला म्हणतो की शिकवणे, कोचिंग ह्यामध्ये उतरलेली होतीस आणि ते क्लासेस वगैरे तू घेत होतीस. मग अचानक काय झालं आणि तू एकदम व्यवसायाकडे वळली? बीएससी बीएड जरी झालेलं असलं तरी सुरुवातीपासून नोकरी करायची नाही आणि काहीतरी व्यवसाय करायचा असं ठरवलं होतं. त्याच्यामुळे कोचिंगला सुरुवात केली, पण ते कोचिंग करता करता असं वाटलं की आपण हे तेच तेच करतोय, काहीतरी वेगळं आपल्याला करायचंय पण आणि ते ह्याच्यातून साध्य होत नाहीये. तर मग ते कोचिंग घेत असतानाच मी शेअर मार्केटचे क्लासेस सुरू केले, शेअर मार्केट शिकवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर तरीही असं वाटतं होतं की हे काहीतरी रुटीनचा व्यवसाय आहे आणि आपल्याला नवीन काहीतरी करायचंय, वेगळं काहीतरी करायचंय, त्याची गरज आहे. पोकळी ही आहे इथे. तर या सगळ्या थॉट मधनं जात असतानाच वेगवेगळे युट्यूबचे व्हिडिओ सर्च केले किंवा नवीन काहीतरी व्यवसायाची संधी मिळते का ह्याच्यासाठी प्रयत्न सुरू होते आणि त्याच्यातून या व्यवसायाकडे आम्ही वळलो. बर, ओके. म्हणजे मी नेहमी म्हणते तसं स्ट्रॉचं पाऊल म्हणू शकतो, खूप वहिवाटीपेक्षा वेगळं असं पाऊल होतं. तर मंडळी, मी जे म्हणलं ना टपरी, आपण टपरी म्हणलो की जे आपल्याला पहिल्यांदा डोक्यात येतो थॉट किंवा विचार तो म्हणजे पानाची टपरी, बरोबर? आणि मग पानाचं टपरी नाही तर एक फुल फ्लेज, एक अत्यंत अद्ययावत सुंदर असं दुकान, एक शॉप सुरू करावं असं आपल्या मुग्धाला आणि तिच्या पतिराजांना वाटलं आणि त्यामुळे त्यांनी ती वाटचाल सुरू केली. तेव्हा पान मंदिर, एक पान मंदिर असं उभारलं गेलं रत्नागिरीमध्ये. आणि म्हणून मला हे सांगावंसं वाटतं की ते दुकान नाही तर ते पान मंदिर आहे. त्याबद्दलही थोडंसं पुढे बोलूया, पण आता आधी मला मुग्धाला हेच विचारायचंय की मग ह्या ऋषी पान मंदिराची सुरुवात कशी झाली? तुला ही आयडिया क्लिक झाली की आपण ह्या व्यवसायात उतरावं आणि मग पुढच्या तुझ्या स्टेप्स काय होत्या? जसं मी मगाशी म्हटलं तसं युट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओ शोधणं किंवा नवीन व्यवसायाच्या संधी शोधणं हे सगळं सुरू होतं. मग त्याच्यामध्ये मला युट्यूबवरती एक कोल्हापूरच्या ज्या 2 बायका आहेत, कविता हं, घळसासी आणि ज्ञानेश्वरी घळसासी, हं, यांचा व्हिडिओ मिळाला आणि त्यांचा एक इंटरव्ह्यू झाला होता झी 24 तासवरती. तर त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी त्या वेगळ्या पानाचा व्यवसाय करत होत्या. म्हणजे त्यांनी जवळ-जवळ 400-450हून जास्त प्रकारची पानं इन्व्हेंट केली होती आणि त्या बरं. घरातून त्याचा व्यवसाय करत होत्या. तर मग ती हो, आयडिया कुठेतरी क्लिक झाली आणि असं वाटलं की जर ह्या बायका आहेत आणि ह्या जर करू शकतात तर आपण का करू शकत नाही. नक्की. तर तर याच्यातून ह्या पानाच्या व्यवसायाकडे वळण्याचं ठरवलं. तर आता पानाच्या व्यवसायात वळायचं म्हटलं तर आपल्या पानाच्या व्यवसायाला जे आत्ता आपल्या डोक्यात एक कॉन्सेप्ट आहे की पान म्हटल्यावर टपरी किंवा तिथे असणारं जे वातावरण आहे
तर त्याचा विचार आम्हीही केला आणि आम्हाला असं वाटलं की आपण हे सगळं करतोय, पण शेवटी व्यवसाय म्हटला की मार्केटमध्ये ती गोष्ट चालायला हवी, लोक आपल्याकडे यायला हवी आणि लोकांना ती कॉन्सेप्ट पटायला हवी. तर मग ते करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी एक वेगळा फॅक्टर असला पाहिजे, जेणेकरून लोक आपल्याला अप्रोच होतील किंवा आपल्याकडे येतील. कारण तसं बरोबर. म्हटलं तर म्हणजे नाक्या-नाक्यावरती पानाची दुकानं असतात. तर मग अगदी. असा तर मग असं वेगळं आपल्याकडे काय आहे? तर मग तो एक्स फॅक्टर म्हणजे एक मुलगी तिथे उभी होती आणि आपण जसं आपल्याला जरी पान खायचं असेल किंवा जायचं असेल, तरी आपल्याकडचे जे पुरुष मंडळी असतात, तीच दुकानामध्ये जाऊन पान घेऊन येतात आणि आपण बाहेर गाडीवरती थांबतो किंवा मध्ये बसून राहतो. आपण बरोबर. सहजासहजी दुकानात जाऊ शकत नाही किंवा आत्तापर्यंत तरी जाऊ शकत नव्हतो. आता ह्या आमच्या पावलामुळे कदाचित बायका आमच्याकडे खूप येतात आणि त्या आता पान घेऊन जातात. त्यामुळे कॉन्सेप्ट पूर्ण बदलली आहे, की येस. पुरुष बाहेर बसतात आणि बायका आतमध्ये येऊन पानं घेऊन जातात. तर मग ते आम्हाला क्लिक झालं, की जर का एक बाई तिथे असेल, जी पान सर्व्ह करते किंवा पान देतेय, तर मग नक्कीच एखादी फॅमिली म्हणजे ज्या बायकांना पान खायचं असतं, तर त्या बायका आपल्याकडे येऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पान म्हटल्यानंतर फक्त मसाला पान ही एकच गोष्ट आपल्याला माहिती. म्हणजे पुरुषांच्या खाण्याची बरीच पानं मिळतात. पण बायकांसाठी एक स्पेसिफिक मसाला पान द्या, असं करून आपण तेच पान खातो. त्यामुळे त्यांनाही काहीतरी आपण चॉईस देऊ शकतो किंवा मसाले पानांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी आपण देऊ शकतो. ह्या कॉन्सेप्टमुळे किंवा त्या बायकांना तिथपर्यंत आणण्यासाठी हा सगळा खटाटोप केला मी. आणि मग ह्याचे रिझल्ट्सही खूप सुंदर मिळाले, की बायका येतात आता आमच्या दुकानामध्ये, फॅमिली येतात, लहान मुलं येतात आणि फक्त पान खाणं हे एक पान खाणं असं एवढ्याच गोष्टीपुरतं मर्यादित न राहता, ते तिथे येऊन पूर्ण एन्जॉय करू शकतात. जसं आपण आईस्क्रीम पार्लरमध्ये जातो किंवा नक्कीच. फिरायला जातो जेवण झाल्यानंतर, तर ते एन्जॉयही करू शकतात. तर ह्या सगळ्या नाही. गोष्टीमुळे पानाची व्यवसायासाठी निवड केली. नाही, खूपच छान. आणि मला हे समजू शकतं, म्हणजे तू ज्या घळसासींचा उल्लेख केलास कोल्हापूरच्या, तर त्यांच्याकडे जाऊन त्याचं थोडंसं ट्रेनिंग घेणे, ते थोडं शिकून घेणे, हेही तुला पहिल्यांदा, तुला, तुझे पती आणि तुमच्याबरोबर एक तुमचा मित्र वैभव, तुम्ही तिघांनी तो त्यांच्याशी काय म्हणू शकतो आपण, अगदी कन्सिस्टंटली, अगदी जिद्दीने तो फॉलोअप घेतला, त्यांच्याकडे जात राहिलात. मग पहिल्यांदा तर त्यांचा तेवढा इंटरेस्ट हे नाही झाला. त्यांना वाटलं, की नाही, नाही, कुठे एक मुलगी, एक स्त्री हो, उतरणार आहे ह्या व्यवसायात. आणि मग मात्र बरोबर. त्यांना तुमची जिद्द आणि कळकळ कळाली आणि मग त्यांनी तुम्हाला कळलं. त्याबद्दलचं जे प्राथमिक प्रशिक्षण होतं ते पण दिलं. आणि अगदी आपण जे म्हणतो, की पान हातात घेऊन ते पान लावणं ही सुद्धा काही वाटते तितकी सोपी गोष्ट सोपी अजिबात गोष्ट नाहीये. नाही. आणि एका महिलेने त्याच्यात उतरणं हे तर अजूनच आहे. आणि मग तू ह्याच्यात बरोबर. उतरलीस, मग ते ट्रेनिंग तुम्ही घेतलत, मग परत येऊन रत्नागिरीमध्ये तुम्ही पान मंदिर ह्या पान ह्याने ते सुरू मंदिर सुरू केलं. केलं. हो, आणि हो. लोक, हो, मला हे सांगायलाही खूप आवडेल, की खरोखरी म्हणजे पानाचे दुकान, पानाचे शॉप किंवा असं असं नाव न देता तिने पान मंदिर नाव मंदिर. दिल्यामुळे खरोखरी लोक सुद्धा तितक्याच रिस्पेक्टने आज अगदी चपला काढून आतमध्ये पान घ्यायला जातात. ही इतकी उल्लेखनीय गोष्ट आहे. मला ही खूपच म्हणजे सांगावीशी वाटली. आणि तर मला आता फक्त एकच सांग, की तुझ्या नेमकं तू 2018 मध्ये ह्याला सुरुवात केली होतीस. तर आता साधारण हो. किती व्हरायटीची पानं तुझ्याकडे मिळतात आणि ह्याच्या काही शाखा, ब्रांचेस काय-काय वेगवेगळ्या ओपन किती केल्या आहेस तू? व्हरायटी आमच्याकडे खूप आहेत. जवळ-जवळ 5,000 पर्यंत व्हरायटी आमच्याकडे आहेत. पण मग क्या बात है! त्याच्यामध्ये आम्ही रोज ठराविक ज्या व्हरायटी ठरलेल्या असतात त्या दुकानामध्ये लावतो आणि हां. असं काही दर आठवड्याला एक वेगळी व्हरायटी किंवा काही इव्हेंट असेल किंवा काही स्पेशल जसं आम्ही व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ही आणि हर असं हीज आणि हर असं पान काढलं होतं किंवा अजून पान शॉर्ट आहे आपल्याकडे, म्हणजे पिण्याचं पान आहे किंवा बरं. फायर पान आहे. ह्या अशा वेगवेगळ्या गोष्टी काही-काही थोड्या-थोड्या महिन्याने किंवा काहीतरी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण व्हावी म्हणून किंवा ती राहावी, याच्यासाठी हो. थोड्या-थोड्या दिवसांनी नवीन-नवीन काहीतरी व्हरायटी इंट्रोड्यूस करत राहतो. बरं. आणि ब्रांचेस, आणि शाखा वगैरे? हां, ब्रांचेस आत्ता आमच्या सांगली, इचलकरंजी, गोवा आहे किंवा कोल्हापूर आहे, रत्नागिरी आहे. अशा मिळून आत्ता साधारण आमच्या 6, 8, 10 ब्रांचेस आहेत आणि अजूनही ब्रांचेस वाढवण्याचं काम सुरू आहे. क्या बात है! नाही, तू खरंच एक इन्स्पिरेशनल हे आहेस. त्यामुळे नक्कीच तुला लोकं अप्रोच होत राहणार. आणि हे पान मंदिराचा हा प्रवास अजून-अजून वेगवेगळ्या शहरांमध्ये ही मंदिरं सुरू होतीलच.
तर थँक्यू. मंडळी आता पुन्हा एकदा पुढच्या एका ह्याच्यावर जाऊया. तोही परत व्यवसाय तिने एक असा व्यवसाय केला की ज्याचा परत सीधा म्हणजे आपण ज्याला म्हणतो डायरेक्ट संबंध टपरी ह्या शब्दाशी येतो. दुसरा टपरी या शब्दाशी संबंध येतो तो म्हणजे अर्थातच चहाचा. त्यामुळे तिने ठरवलं की आता चहाच्याही व्यवसायात आपण उतरायचं. पण इथेही ती फक्त चहाचा व्यवसाय म्हणजे चहाचं दुकान काढण्यापर्यंत थांबली नाही, तर त्यात काय वेगळं करता येईल? तर तिने विचार केला आणि तो तिने एका खास फ्लेव्हरचा, एका खास चवीचा चहा सुरू केला, ते म्हणजे केशर. त्यामुळे केशराचं अमृततुल्य असं तिने हे सुरू केलं रत्नागिरीमध्ये आणि थोड्याच दिवसामध्ये त्याचा प्रचंड आता त्याच्या सुद्धा खूप साऱ्या ब्रांचेस झालेल्या आहेत. तर मुग्धा आम्हाला सांग की तुला आता ह्या व्यवसायातून ह्या चहाच्या व्यवसायात यावंसं का वाटलं आणि काय पहिल्या स्टेप्स होत्या तुझ्या? अ, माझं नेहमी असं म्हणणं असतं, की जेव्हा आपण व्यवसाय करतो, तेव्हा एकच व्यवसाय करून थांबणं काही गरजेचं नाहीये. तर मार्केटमध्ये खूप पोकळी असते, खूप प्रकारच्या संधी उपलब्ध असतात. सो तुम्ही त्या संधींचा सतत शोध घ्यायला पाहिजे आणि त्यातून काय नवीन अजून करता येईल, हेही बघितलं पाहिजे. मग जेव्हा आम्ही रुचिपान मंदिर सुरू केलं, तर रुचिपान मंदिरची कॉन्सेप्ट लोकांना खूप पटली आणि त्यांनी त्यांचा जो रिस्पॉन्स आम्हाला मिळाला, तो रिस्पॉन्स मिळाल्यानंतर असं आम्हाला वाटलं, की अजूनही आपण जे रत्नागिरीमध्ये नाहीये, ते आपण देऊ शकतो लोकांना. आणि मग ह्याच्यातून आम्हाला ही कल्पना सुचली, की चहा आपण कुठल्याही हॉटेलमध्ये गेलो, तर आपल्याला तिथे चहा प्यायला मिळतोच. पण फक्त चहा प्यायला मिळतो असं कुठलंही ठिकाण नाहीये, रत्नागिरीमध्ये तरी. मग आपण तसं ठिकाण एक लोकांना उपलब्ध करून दिलं, की जिथे फक्त चहा मिळतो. तर तेही लोकांना कदाचित आवडू शकेल आणि मग त्याच्यातून ह्या गोष्टीची ही सुचली आम्हाला, की आपण केशर अमृततुल्य या चहाच्या दुकानाची सुरुवात करूया आणि मग रुचिपान मंदिरमधनं आम्ही केशर अमृततुल्यमध्ये हे झालो, शिफ्ट झालो. आणि आता त्याच्या किती शाखा झालेल्या आहेत? खूप साऱ्या केशर शहरात. अमृत हो, केशर अमृततुल्यच्या आमच्या आता 50 शाखा आता सध्या कार्यरत आहेत आणि त्याच्याही ब्रांचेस वाढवण्याचं काम सुरूच आहे. वा 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 क्या बात आहे. तर मंडळी बघितलं ना, टपरी ह्या शब्दाला एक पूर्णपणे वेगळा असा साज देऊन मी म्हणेन त्याला एक काहीतरी वेगळं स्वरूप देऊन एक महिला पान आणि चहा या व्यवसायात जेव्हा उतरते तेव्हा किती वेगळ्या प्रकारचं व्यवसायाचं रूप मोठं होऊन आपल्या सगळ्यांच्या समोर येतं. तेव्हा आता आपण तिला विचारूया की ह्या सगळ्या तिच्या प्रवासामध्ये तिला ऑफकोर्स घरच्यांची, फॅमिलीची साथ, कुटुंबाची साथ ही पण तितकी जी महत्वाची असते ती कशी कशी मिळाली? तर काय सांगशील? कुठलाही व्यवसाय करायचा झाला तर कुटुंबाची साथ किंवा आपले जे फ्रेंड्स आहेत त्यांची साथ असणं खूप गरजेचं असतं. तर पहिल्यापासूनच कुटुंबाची साथ मिळालीच कारण माझा नवरा बँकेमध्ये होता आणि जेव्हा त्याला मी असं म्हटलं, की मला काहीतरी व्यवसाय करायचा आहे, तेव्हा त्यानेही त्याला सपोर्ट केलाच आणि आम्ही व्यवसायात उतरलो. मग त्याने स्वतः जॉब क्विट करून तोही आता माझ्याबरोबर आम्ही दोघेही मिळून हे व्यवसाय करतो आहोत. आणि सासू-सासऱ्यांनी पण खूप सपोर्ट केला. त्यांनीही कधी असं करू नको असं म्हटलं नाही. कारण पानाचा व्यवसाय हा असा आहे, की जिथे त्याचं टायमिंग हे खूप ऑड असतं. म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत दुकान उघडं ठेवायला लागतं आणि 12 वाजेपर्यंत मला तिथे थांबायला लागतं. त्याच्यामुळे बरोबर. 12 वाजेपर्यंत मी घराच्या बाहेर आहे. तर त्यांनी तेही एक्सेप्ट केलं आणि कधी असं नाही म्हणाले ते, की टायमिंग ऑड आहे किंवा तू कशी थांबणार, तू कशी जाणार किंवा तू कसं करणार, हे असं काही नाही झालं. त्याच्यामुळेच कदाचित मी हे करू शकले. कारण एवढं टायमिंग मॅनेज करणं, कारण चहाच्या दुकानाचं टायमिंग हे सकाळचं असतं. हो. सकाळीपासून त्याचा व्यवसाय सुरू होतो आणि पानाचं दुकान असं आहे, की ज्याचा व्यवसाय हा रात्री त्याचा बापरे! फुल फ्लेश हे असतो, पीक हो, टाईम हो. असतो. तर मग ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे दोन्ही मॅनेज करता येणं ह्याच्यासाठी कुटुंबाची साथ तर खूप महत्वाची असते आणि ती मला मिळाली. त्याच्यामुळे हे कदाचित मी करू शकले. खरंच, खरंच. मी म्हणेन तू खरंच खूप भाग्यवान आहेस, की तू म्हणालीस तसं, की चहा म्हणजे किती सकाळची अगदी गरज किंवा संध्याकाळी फार तर 6-7 वाजेपर्यंत आणि पान म्हणशील तर त्याला उलट जास्ती रात्री डिमांड. त्यामुळे सगळा जर एकंदरीत हे बघितलं तर पूर्ण दिवस तू पॅक असतेस आणि प्रचंड बिझी असतेस हे तर मला अगदीच कळून आलेलं आहे आणि आता आणि अशा व्यवसायात उतरायचं म्हणजे जेव्हा पतिराज स्वतः आपल्या बरोबर असतात तेव्हा तर एक खूप मोठं ओझं हलकं होतं आणि खूप जोमाने आपण हा प्रवास पुढे नेऊ शकतो. तर खूपच छान. आता मंडळी आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आता एक महत्वाचा फॅक्टर जो चालूच आहे आणि घडून गेलाय किंवा घडतोय तो म्हणजे अर्थातच कोरोना, लॉकडाऊन, कोव्हिड-19. तर आपल्या ह्या मुग्धानी
हा जेव्हा सगळा पॅच त्यांच्या तिथे सुद्धा रत्नागिरीत सुरू झाला, लॉकडाऊन झालं, तेव्हा अर्थातच तिच्याही या व्यवसायावर थोडंसं त्याचं सावट आलंच होतं. काही दिवस बंद ठेवावा लागला होता व्यवसाय. पण मग अशा वेळी तिने काय केलं? तिने काहीतरी अजून एक एक्स्ट्राचं पाऊल उचललं, ज्याच्यातून तिचा व्यवसाय म्हणून पण हे झाला आणि लोकांना त्याची खूप मदत सुद्धा झाली, जी गरजेची गोष्ट होती. असं काहीतरी तिने सुरू केलं. तर मुग्धा आम्हाला सांग, की तू कोव्हिडमध्ये, लॉकडाऊनमध्ये काय स्पेशल केलं? जेव्हा कोविड सुरू झाला किंवा जेव्हा कोविडचं लॉकडाऊन जेव्हा सुरू झालं, तेव्हा ह्या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती, की हे किती दिवस चालणार आहे किंवा ह्याचा इतका इफेक्ट होईल, कसा होईल ह्याची काहीच कल्पना नव्हती. त्याच्यामुळे ज्या दिवशी लॉकडाऊन झालाय, उद्यापासून सगळं बंद राहणार आहे किंवा पूर्ण भारत बंद राहणार आहे, हे जेव्हा कळलं, तेव्हा असं वाटलं, की ठीक आहे म्हणजे हे आता 15-20 दिवस गेले, की आपण पुन्हा आपले दुकानं उघडू शकतो. पण ते खूप लांबलं आणि साधारण 2-3 महिने आम्हाला दुकानं बंद ठेवायला लागली. आणि मग तेव्हा एक व्यवसाय म्हणून सुद्धा या गोष्टीचं टेन्शन पण होतं आणि काय करायचं, कसं आता चालवायचं किंवा आफ्टर कोविड काय परिणाम असेल, मार्केट कसं असेल, ह्या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. मग त्या टेन्शनमध्ये म्हणजे आम्हाला असं वाटलं नंतर, की हे टेन्शन घेऊन बसून राहण्यापेक्षा आत्ता आपल्याला काय नवीन करता येईल, जेणेकरून हे टेन्शन पण कमी होईल आणि आपल्याला नवीन काही व्यवसायाची संधी ह्याच्यामध्ये सुद्धा शोधता येते का, हे आपण बघूया. मग विचार आला, की आपण पोळी भाजी जर का सुरू केली, तर ती चालू शकेल का? मग आम्ही पोळी भाजी सुरू केली. सुगरण फूड्स नावाने पोळी भाजी द्यायला सुरुवात केली. कारण लोक खूप दिवस घरात बसली होती, हॉटेल्स बंद होती, त्याच्यामुळे लोकांना काही बाहेरनं मागवून वेगळं खाणं हे सुद्धा होत नव्हतं. मग त्यांची ती गरज ओळखून आम्ही त्या व्यवसायाला सुरुवात केली आणि हळूहळू जसं जसं लोकांना कळायला लागलं तसं तसं कोविड पेशंट्सना सुद्धा ह्याचा खूप उपयोग झाला. म्हणजे कोविड पेशंट्सना हॉस्पिटलमध्ये जर का काही पोळी आणि आम्ही याची होम डिलिव्हरी देत होतो. त्याच्यामुळे लोकांना ते खूप बरं झालं कारण त्यांना घराच्या बाहेर पडता येत नव्हतं आणि हो. किंवा जी रिस्क होती त्यामुळे लोकं जनरली घराच्या बाहेर पडत नव्हते. त्याच्यामुळे हो. त्यांना ह्या गोष्टीचा खूप फायदा झाला. मग आम्ही पोळी भाजीतनं नंतर हळू डबा द्यायला सुरुवात केली. म्हणजे पूर्ण डबा टिफिन द्यायला सुरुवात केली. त्यामुळे ही एक नवीन व्यवसायाची संधी आम्हाला कोव्हिडमध्ये शोधता आली. आणि त्याचा खरंच खूप फायदा झाला. म्हणजे तू म्हणालीस तसं, की फक्त काही नॉर्मल घरांमध्येच नाही, तर कोव्हिड पेशंट्सना सुद्धा तुम्ही या निमित्ताने आपण म्हणू, की त्यांची सेवाही तुम्हाला करता आली आणि तुम्ही अत्यंत रिझनेबल रेट ठेवलेले होते. त्याच्यामुळे हो, खरोखरी बाहेर जेव्हा काही अन्नपदार्थ मिळत नव्हते, तेव्हा अनेक जसं आता आमच्या पुणे, मुंबईमध्ये आम्ही म्हणतो, की अनेक बॅचलर्स येतात, विद्यार्थी बरेच शिकायला आलेले असतात, हे असतात. त्यांची घरं इथे नसतात आणि सेम टाईम आपलं ट्रान्सपोर्टेशन बंद होतं. ज्याला त्याला आपापल्या शहरांमध्ये, गावाकडे जाता येत नव्हतं. अशा वेळेला निदान पहिली एक पोळी भाजी जरी मिळाली, तरी ती खूप महत्वाची होती. आणि तू म्हणलीस तसं तो व्यवसाय सुद्धा तुझं ऑलरेडी नावच झालेलं असल्यामुळे तुझ्या सगळ्या स्वच्छता म्हणा, तुझ्या क्वालिटीवर सगळ्यांना विश्वास होता आणि त्यामुळे तुला तो फक्त पोळी भाजी पुरता नाही तर पूर्ण एक पूर्ण डबाच तुला देता यायला म्हणजे ते लोकांनी तुला तसा रिस्पॉन्स दिला त्यामुळे तुला तशा स्टेप्स घेता आल्या आणि तो एक छान व्यवसाय तू सुरू केला. तर एकंदरीतच मंडळी आपली ही मुग्धा तुम्ही बघितलं असेल तर पहिल्यांदा पानासारखा व्यवसाय, त्याच्यानंतर चहा आणि त्याच्यानंतर हा पूर्णपणे डबा देणे, जेवण देणे हा व्यवसाय. अशा सगळ्या वेगवेगळ्या वाटा तिने धुंडाळल्या आणि त्याच्यात तिने इतका छान प्रवास तिचा हा प्रगतीच्या पथावर गेला, की कितीतरी शाखा ह्या सगळ्याच्या सुरूही झालेल्या आहेत. त्यामुळे मी हेही आवाहन करीन, की तुम्ही आता बघणाऱ्यांमध्ये जर कुणी उद्योजक असतील, जर तुम्हाला तुमच्या शहरांमध्ये वेगवेगळ्या तुमच्या ठिकाणी जर तुम्हाला ह्यातली कुठलीही फ्रँचाईज, कुठलीही ब्रांच काढायची असेल, शाखा सुरू करायची असेल, तर जरूर तुम्ही आपल्या मुग्धाला कॉन्टॅक्ट करू शकता. मलाही कॉन्टॅक्ट करू शकता. तिच्या Facebook पेजवर तुम्ही तिला अप्रोच होऊ शकता आणि जरूर आपला हा व्यवसाय तिचा जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जरूर वाढवा. कारण आपल्या एका महिला उद्योजिकेला प्रेरणा देणं, तिला प्रोत्साहन देणं हे आपल्या सगळ्यांचंच काम आहे आणि ती हे सगळं इतकं मनापासून करतीये. तिचे पतिराज सुद्धा तिच्या या बरोबर ह्या प्रवासात आहे. तेव्हा तुझं ह्यासाठी खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन. तुला खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा द्याव्याशा वाटतात मला. आणि रसिका हो, मी हेही सांगू इच्छिते, की वेगवेगळ्या प्रकारचे अनेक मोठे-मोठे सेलिब्रिटीज असतील, पॉलिटिशियन्स असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले हे रत्नागिरीत आले, की हमखास तिच्या रुची पान मंदिराला म्हणा, केशर अमृततुल्यला नक्कीच व्हिजिट करतात. तेव्हा तुम्ही सुद्धा उद्या रत्नागिरीत गेलात, तर आपल्या ह्या कोकण कन्येला भेटायला विसरू नका.
तसंच अनेक वेगवेगळ्या मानांकित संस्था असतील, ऑर्गनायझेशन, ग्रुप त्यांच्याकडून तिचे सत्कार, सन्मान सुद्धा वेळोवेळी करण्यात आलेले आहेत. या सगळ्याचा गोषवारा आता खूप मोठ्या प्रमाणात घेणं मंडळी इथे शक्य नाही, कारण मग आपला इंटरव्ह्यू सुद्धा खूप मोठा होईल. पण माझा प्रयत्न होता की एक संक्षिप्त स्वरूपात आपल्या ह्या मैत्रिणीला, तिच्या ऍक्टिव्हिटीजला तुमच्या समोर घेऊन यावं, तिची ओळख तुमच्याशी व्हावी, हाच आत्ताचा म्हणजे आत्ताचा पर्पज होता. तर मुग्धा, तुझ्या या सगळ्या प्रवासाला आमच्या शुभेच्छा तर आहेच आहे. पण आता जाता जाता इंटरव्ह्यूच्या शेवटी मी जसं सगळ्यांनाच म्हणते तसं की तुझ्या या अनुभवातून, तुझ्या सगळ्या प्रवासातून तुला जो अनुभव आला त्यातनं मार्गदर्शनपर असे गोल्डन वर्ड्स आमच्या सगळ्यांसाठी काय सांगशील? मार्गदर्शन तर असं म्हणता येणार नाही. पण जसं मी म्हटलं की मी 1.5 ते 2 वर्षामध्ये एक वेगवेगळे प्रवासाचे टप्पे पार केलेत. वेगवेगळे व्यावसायिक टप्पे आपण म्हणू शकतो त्याला ते पार केलेत. तर मला असं वाटतं की मार्केटमध्ये व्यवसायाच्या संधी असतात. तर संधीची वाट बघत राहू नका. तर ज्या संधी मिळतात त्या पटकन हेरा आणि संधी निर्माण करा. म्हणजे तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर त्या संधींचा फायदा घेता येईल आणि तुम्हीही एक यशस्वी उद्योजक होऊ शकता. नक्की. म्हणजे कुटुंबाची साथ आणि त्याचबरोबर वेगळं काय करता येईल ह्याच्यासाठी सतत बघत राहणे, सतत ते शोधत राहणे, हे करत राहा आणि मिळाल्यावर लगेच त्याच्यावर ऍक्शन पण घ्या. हेच तू सांगतेस तुझ्या पूर्ण कर्तृत्वामधून, तुझ्या सगळ्या प्रवासातून आम्हाला सगळ्यांना हेच कळलेलं आहे. तर मंडळी, अशी होती आपली आजची पाहुणी, आजची आपली वक्ता मुग्धा गोगटे. तर तिला तुम्ही जरूर भेटा, जरूर कॉन्टॅक्ट करा. आणि मुग्धा, तू आज इथे आलीस आणि तुझ्या खरंच या इतक्या सगळ्या व्यस्त शेड्यूल मधनं आम्हाला थोडासा वेळ दिलास त्याबद्दल एक पाऊल एक्स्ट्रा आणि आदी एंटरटेनमेंट तर्फे मी तुझे खूप खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू अदिती आणि तुम्हा सगळ्यांचेही धन्यवाद. थँक्यू. येस. तर मंडळी, आदी एंटरटेनमेंट तर्फे मी हा एक पाऊल एक्स्ट्राचा पुढचा एपिसोड तुमच्यासाठी घेऊन आले होते. आता हा एपिसोड तर तुम्हाला आवडलेला असणारच आहे. ह्यानंतर पुढच्या एपिसोडमध्ये कोण भेटायला येणार आहे हे नेहमीप्रमाणेच एक सरप्राईज आहे. तेव्हा नक्की बघत राहा आमचे पुढचे एपिसोड सुद्धा. आणि हो, आमच्या युट्यूब चॅनलला, आदी एंटरटेनमेंटच्या युट्यूब चॅनलला शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता जसं त्या चॅनलवर जाल तसे आमचे ह्याच्या आधीचे इंटरव्ह्यू सुद्धा नक्की बघा. कारण खूप वेगवेगळ्या फील्ड्समधली, वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळी लोक इथे मी आणलेली आहेत तुम्हाला भेटवायला आणि इथून पुढेही आणणार आहे. तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या एपिसोडची नक्की वाट बघा. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार.